नाराज असलेल्या छगन भुजबळांचं अखेर राज्याच्या मंत्रिमंडळात कमबॅक झालंय। त्यांच्या शपथविधीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते। दरम्यान मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळांनी वेळोवेळी नाराजी बोलून दाखवली होती। त्यानंतर घडलेल्या बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला आणि तोच त्यांच्या पत्त्यावर पडलाय। त्यानंतर आता छगन भुजबळांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे। यानंतर माध्यमांशी संवाद साधताना भुजबळांची भाषा चांगलीच नरमल्याचं पाहायला मिळालं। आज ही भावना आहे ऑल इज वेल वेअर द एंड इज वेल। शेवट ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं। मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजित दादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो। मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचे आभार मानतो। मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो। मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार मानतो आणि जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। अजितदादांचा फोन आला का? अजितदादांचा फोन आला? असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वीच ठरलं। मीटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं आणि मग जे आहे अगोदर सोमवारी, परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं आहे। धन्यवाद सगळ्यांना। बोला, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। चला, सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।